कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हाय का नाही ताई एकदम जबरा खजिना. यो मदन असेल नाही का? मदन? हा, त्यांचा शाळेचा मित्र आहे. हा असेल बी, पण ह्याला कवा बघितलं नाही ग ताई. त्या तिथं अमेरिकेत असतो तो, आता आलाय. पण आता घावला माझ्या बरोबर तावडीत. येळ साधलीस तू दुर्गे. म्हणजे ताई म्हणजे योग्य येळी योग्य ठिकाणी योग्य काम केलंयस तू. म्हणजे ताई तुला आवडलं ना मी हे समजायचे काय केले ते. माफ कर ताई, मला तुला न विचारताच मी आहे समज केलं बघ. पर ताई तुला सांगू, ती जेव्हा म्हटली का नाही तुला का तिला तुझ्या संगत या घरात राहायचं नाही, तेव्हाच ती माझ्या डोसक्यात गेलती बघ. लई राग आलता मला तिचा. त्या संक्रांतीच्या दिवशी का नाही मी तिचं बरं वाईट करायला निघाली होती. तू थांबवलंस ताई, म्हणून मी थांबले बघ. आपल्या अंगाशी येईलच आपण काय बी वागायचं नाही. म्हणून तर ताई, म्हणूनच मी थांबले, काय बी केलं नाही परत. पण मला का नाही थंडच बसवना बघ. म्हणून मी तिच्यावर पाळत ठेवली. माझं चुकलंच, मला माफ कर. तू चिडू नगस माझ्यावर. हा, तुला न विचारता केलं म्हणून माफ कर. भारी केलंयस. तुला आवडलं ताई? लय आवडलं. बस 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 ताई, माझी जिंदगी सार्थकी लागली बघ. ताई मला का नाही माझं आयुष्य फक्त तुझ्यासाठी वेचायचं आहे बघ. तू माझ्यासाठी, माझ्या लेकीसाठी एवढं काय काय केलंस, म्हणजे त्याची परत फेड म्हणून मी हे समज केलं असं काय नाही बरं का ताई. माझं तुझ्यावर लई प्रेम आहे ग. आणि तुला सांगू, म्हणजे बहन असली तरी आजकाल बघ की कोण कुणासाठी एवढं करतंय. पर तू आमच्यासाठी लई काय काय केलंस बघ ताई. तेव्हाच मी ठरवलं ताई, तुला जो कोणी त्रास देईल का नाही त्याला मी त्रास देणार. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ती मास्तरीन. त्या मास्तरीची मी अशी वाट लावणार आहे का नाही का तू बघशीलच ताई. ताई तुला सांगू, या व्हिडिओसाठी मी केवढी पळापळ केली. अगं उन्हातानाचं लई हिंडले, पोटात एक अन्नाचा कण बी नव्हता बघ. पण म्हणलं माझ्या हाती काय तर लागायलाच पाहिजे, म्हणून मी लई हिंडले बघ तिच्या माग माग. शेवटी हाताला काही लागना म्हणून थकून भागून मी घरला यायला लागले. तेव्हा तुला सांगू ताई, तेव्हा वाटत का नाही ती त्या टोंग्या बरोबर मिळाली मला. हसत काय होती, खिदळत काय होती, टाळ्या काय देत होती. ताई तू मला सांग, एवढ्या मोठ्या घरची सून तिला काहीच कशी लाज वाटली नाही ग? असं परपुरुषाबरोबर टाळ्या काय देती, हसती काय, दात काय दाखवती. माझं तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसना ग. पण म्हटलं या दोघांनी मी बघितलंय, हे येऊन अधिपतीसनी सांगावं तर अधिपतीचा विश्वास बसला नसतं माझ्यावर. मग मी काय केलं ताई, माझ्या हातात मोबाईल होता, मी डोसकं चालवलं, म्हटलं व्हिडिओ काढू. मग बघ की व्हिडिओ काढला आणि खावली का नाही ती व्हिडिओ मध्ये बरोबर. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलंयस तू. मग ताई टाकायचा व्हिडिओ सोशल मीडियावर. काय ग, भुवनेश्वरी मॅडम का भडंग? अहो भुवनेश्वरी मॅडमच्या बद्दल आम्ही बाबा, आईने ऍक्च्युली खूप अमेझिंग असं भडंग केलाय आणि अगदी तुम्हाला आवडेल तसा. हिरा, सॉरी ताईला आवडेल तसा. तू उगाच विषयांतर करू नकोस. आपला जो आई विषय चालला, अगं, तू काय बस जरा बस. तू ना उगीच काहीतरी विषय काढतेस नाही. नाही काहीतरी का विषय काढते, सांग ना बाबांनाही सांग, त्यांनाही कळू दे तुझं काय मत आहे. इरू काय म्हणते आई, सांग मला. हो, आई म्हणत होती की भुवनेश्वरी मॅडम चांगल्या. भुवनेश्वरी मॅडम चांगल्या असूच शकत नाही. हेच सांगत होते मी तिला. हो म्हणजे मी कुठे म्हंटल की त्या खूप चांगल्या आहेत म्हणून. अगं आताच तर तू म्हणालीस ना त्या चांगल्या आहेत म्हणून. आई अगं, हे बघ हाच प्रॉब्लेम आहे तुझा. म्हणजे मी काहीतरी बोलत असते पण त्याचा तू चुकीचाच अर्थ घेतेस. काय अर्थ काढला मी चुकीचा? अगं मी भुवनेश्वरी मॅडम चांगल्या आहेत असं नाहीच म्हटलं. मी असं म्हणत होते की त्या योग्य आहेत. हो पण म्हणजे तुला त्या चांगल्या वाटतात असंच ना? अगं नाही, म्हणजे त्या मला योग्य वाटतात पण एक उद्योजिका म्हणून. आणि
वाटण्याला काहीच अर्थ नसतो असं तूच म्हणतेस ना आई. आणि खरं तर एक माणूस म्हणून त्या आपल्यातल्या आहेत असं मला कधीच जाणवलं नव्हतं. बर, ही जाणीव आहे तुला? हो आहेच. मी तुला तेच सांगत होते. तेवढ्यात बाबा आले म्हणून माझं बोलणं अर्धवट राहिलं. राहिलं ना अर्धवट, राहू दे अर्धवट. ते पूर्ण करूच नकोस. नव्हे, हा विषयच याच्या पुढे कधीच काढू नकोस. सूर्यवंशींच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीविषयी चर्चा नकोय मला आपल्या घरात. अगं, त्यांचं नाव जरी ऐकलं ना तरी निगेटिव्ह वाईब जाणवतात मला. त्यामुळे यापुढं कोणतंच बोलणं त्यांच्याविषयी नको करूयात आपण या घरात. पण मग ताई बोलली तर म्हणजे कसं आहे की ताईला त्यांच्या संदर्भात बोलावं लागेलच ना, कारण ती सूर्यवंशी आहे. ती त्यांच्या घरातली सदस्य आहे ना. नाही, ती त्या घराची सदस्य नाहीये. मी तिला तिकडे पाठवणार नाहीये. अहो, असं काय करताय तुम्ही? तिचा निर्णय तिला घेऊ देत, असं मगाशीच आपलं बोलणं झालंय ना. मग पुन्हा आता असं हे बोलताय? कारण सूर्यवंशींविषयी काहीही ऐकलं तरी माझा पारा चढतो आणि चिडीक जाते माझ्या डोक्यात. अहो बाबा, ऐका ना. शांत व्हा, शांत व्हा. ए, अगं सर, पाणी दे ना त्यांना आधी. बाबा अहो, हे घे, घे. पाणी पाणी दे त्यांना. अहो, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. का चिडताय एवढं? बरं वाटतंय का? हा? बास झालं. सूर्यवंशींचं नाव आजपासून या घरात बंद म्हणजे बंद. नाही, ताईच्या सांत्वनासाठी वगैरे सगळं ठीक आहे, नाहीतर त्यांचं नाव या घरात कोणीही घ्यायचं नाही. बरोबर ना बाबा? हा. आई, मी काय म्हणते की तू जरा बाबांसाठी भडंग आणतेस का? काय पोटात गेल्यानंतर त्यांना बरं वाटेल ना. बाबा, भडंग चालेल ना? हा. आई, भडंग आणतेस ना? बाबांना पाहिजे. आई, तुझ्या पैशातून मी 500 रुपये घेतले. तर काय, भडंग खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खायची इच्छा आहे ना. आणि तसेही आजपासून या घरामध्ये त्या तिखट सूर्यवंशींचा विषय काही काढायचा नाहीये ना, म्हणून 500 घेतले. तर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.